नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांनी महाराष्ट्र हा देशभरामध्ये बदनाम होत असल्याचा आरोप करत राज्यभरातील जनतेला या सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आज राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात आले। राज्यभरात आंदोलन करताना शिवसैनिक आणि पदाधिकारी राज्य सरकारमधील समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा 60 कोटी रुपयांचा घोटाळा आणि 1,500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार, कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचे रमीचे डाव आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना ढेकळांचे पंचनामे करायचे का असे वाह्यात विचारलेले प्रश्न, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेला डान्स बार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनी ट्रॅप प्रकरण अशा विविध विषयांचा जाहीर पंचनामा केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे। हा आंदोलन सरकारच्या कामकाजाच्या विरोधात होता, त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात होता। मंत्री जे भ्रष्टाचारात लिप्त आहे, कोणाकडे पैशांची बॅग होते, हॉटेलमध्ये मस्त सिगरेट ओढत होते, त्यांचे कोणाच्या छमछम बारसाठी होते। ते मंत्री असं आहे की ते बार चालवतात आणि कोणी जादूटोणा करतो, असा हे कृतीमुळे कुठे ना कुठे महाराष्ट्राची बदनामी होते। ह्याचा विरोध म्हणून आम्ही सगळे इथे एकत्र झाला होता आणि यांचा निषेध करण्यासाठी इथे आलो होतो। आम्ही काय शिंदे लोकांची माणसे, मिंदे लोकांची माणसे तिथे पत्ते खेळतात, दारवा पितात, परत पैसे जेवढे मोठे मोठे बंडल आहेत। तुम्ही गरिबांची मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे, तसले तुमचा प्रश्न मार्गी नाही लागत आणि भलतेच प्रश्न तुम्ही मार्गी लावताय। हे सगळं सरकार निलंबित झालं पाहिजे। आपलं उद्धव साहेबांचं सरकार आलं पाहिजे। बस उद्धव साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांना पहिल्या दिवसात पूर्ण शेतकरीचे कर्ज माफ केले होते, तसंच उद्धव साहेब परत मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि परत शेतकऱ्यांना सगळ्या लोकांना माफ झालं पाहिजे। बस एवढंच आम्ही बोलतो। हे सरकार कसलं आमच्या गरीबाला जनतेला वाचवू शकत नाही आणि हे पत्ते खेळतात, पत्ते आम्हाला न्याय काय देणार? पैसे मिळतात त्याच्यामध्ये, गरीबांचा शेतकऱ्याचा अन्याय होता शेतकऱ्यांवरती आणि इथे सरकार पत्ते खेळतात। सोपं काय हे पत्ते खेळणं? काय सरकार चालवणार आहे? हे आंदोलन आहे जे भ्रष्ट लोकांनी भ्रष्ट मंत्र्यांनी जे आमच्या जनतेचा पैसा घेऊन जे बसलेले आहेत घरात स्वतःच्या आणि लोकांना पैसे काम तर काहीच करत नाही, फक्त पैसा घेत आहे, स्वतःच्या मुलांचं भलं करताय। अशा या संजय शिरसाटच्या विरोधात आणि या भ्रष्ट सगळ्या मंत्र्यांच्या विरोधात हे आमचं जन आक्रोश आंदोलन आहे। तो जो कोकाटे जे आहेत मंत्री, त्यांना आमच्या शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही, ते खेळत बसलेत। विधान भवनात शेतकऱ्यांच्या बाजूने प्रश्न मांडायचे किंवा त्यांचं कर्ज माफ करण्यासाठी जे प्रश्न मांडायला पाहिजे ते मांडण्याच्या ऐवजी ते पत्ते खेळत बसलेत रम्मी। त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा हा राजीनामा द्यावा, त्यांनी या खुर्च्या खाली कराव्या। जे आमच्या शेतकऱ्यांचा नाही तो कोणाचाच नाही हे लक्षात ठेवावं आणि या मंत्री स्वतःच्या खुर्च्या खाली कराव्या। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण मुंबई महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एवढं कळू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे बेधुंद मस्तावलेल्या मंत्र्यांचा जो कारभार चाललेला आहे त्यांच्या विरोधात शिवसेना एकवटलेली आहे आणि आपण मासाहेबांच्या या प्रतिमेसमोर आम्ही संपूर्ण राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे उद्धवसाहेब ठाकरे यांनी। आपण बघत असाल कोरोना काळामध्ये आदरणीय त्या कालचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जसा महाराष्ट्र एक कुटुंब प्रमुख सांभाळला होता त्याच महाराष्ट्राचे चितडे करून टाकलेले आहेत ह्या सरकारने। आणि त्यांचे जे भ्रष्ट मंत्री आहेत, मग काही पत्ते खेळणारे असतील, कोण सिगरेटवरून पैशाच्या बॅगा दाखवणारे असतील, कोण बॉक्सिंग बहादूर असतील, असे विविध जे मंत्री आहेत या मंत्र्यांची हकलपट्टी केलीच पाहिजे। कारण हे सरकार गेंद्याच्या कातडीचं हे जे सरकार आहे, आज ह्यापूर्वी पण नैतिकता काही मंत्र्यांनी दाखवली होती, काँग्रेसच्या काळामध्ये असतील की आर पाटील सारखे एकदम चांगले नेते होते की छोट्याशा गोष्टी अशा बोलल्यानंतर त्यांना पाय उतार झालेला आपण बघितलंय। किंबहुना विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्र्यापासून पाय उतार व्हायला लागलं, पण ती नैतिकता होती। आज नैतिकता महाराष्ट्रामध्ये आणि ह्या देशामध्ये राहिलेली नाही। सरकार मनमानी कारभार करतंय, उठसूट कोणालाही आतमध्ये डांबतंय। आतमध्ये असलेल्या सगळे चोर लोक असतील, दडीबार असतील, क्रिमिनल असतील, या लोकांना सगळ्यांना बाहेर काढून आज आपण पूर्ण मुंबई महाराष्ट्र देशात बघाल
तर क्रिमिनल एवढे वाढलेले आहेत, आम्हाला मुंबईमध्ये असुरक्षित वाटतं. अशा प्रकारचं वातावरण इथे घडतंय. तर ह्याच्यावरती पण आपला चाप बसला पाहिजे, रोग बसला पाहिजे. आणि म्हणूनच या सरकारच्या बेडळ आणि कारभारासाठी आम्ही सगळे इथे एकवटलोय की त्या मंत्र्यांचा, जे बेछूट मंत्री आहेत, जे अर्वाच्य भाषेमध्ये जातपातचं ना घडून आणतायत, त्या लोकांना तुम्ही पाय उतार करा, त्यांना निलंबित करा, त्यांना सरकारच्या बाहेर काढा. असं आहे की काही लोकांनी खऱ्या नोटा स्वतःच्या कॅबिनमध्ये ठेवल्या होत्या, रूममध्ये ठेवल्या होत्या आणि त्याच्यावरती ही कोणची कारवाई नाहीये. कोणाच्या घरी कथित लाख 2 लाख रुपये भेटले तरी तुम्ही त्याच्यावरती ईडीची धाड करतात. म्हणजे ईडी एवढी खालपर्यंत आली आहे. परंतु ज्याच्याकडे एवढ्या मोठ्या बॅगा भेटल्यात, मग न्यायाधीशच्या घरी असून द्या दिल्लीमध्ये किंवा ह्यांच्या घरी असून द्या, कुठचीही कारवाई नाही. किंबहुना साधी दखल पण ही सरकार घेत नाही. दखल घेण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या बनावट आहे ना नोटांच्या ह्या बॅगा आम्ही आणलेल्या आहेत की जेणेकरून सरकारला तरी जाग आली पाहिजे.